मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ज्या काँग्रेसच्या च्या प्रमुख आहेत, मुंबईच्या अध्यक्ष आहेत, तर त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांचे पिताश्री एकनाथ गायकवाड यांनी सुद्धा तिकडे निवडणूक त्या भागातून लढवली होती. तेही खासदार झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या मुलीला ही उमेदवारी आता मिळालेली आहे. आणि आता त्यांच्या विरोधात नेमकं कोण असणार? भारतीय जनता पार्टीच्या पूनम महाजन ह्या यापूर्वी 2014 आणि 2019 अजूनही त्या विद्यमान खासदार आहेत. तर त्यांनाच पुन्हा मिळणार आहे का, की आणखी कोणी उमेदवार त्या ठिकाणी दिला जाणार आहे, याविषयी चर्चा चालू आहे. पण तुर्तास तरी वर्षा गायकवाड यांचं नाव हे स्पष्ट झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली मातोश्रीवर जाऊन. आणि ती भेट घेतल्यानंतर त्यावेळेला एक छोटीशी पत्रकार परिषद झाली. त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच, काही करून त्यांना जिंकून देणारच. आणि त्याच वेळेला त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी पहिल्यांदाच यावेळेला पंजाला मतदान करणार आहे.